मॉर्निंग दोस्तों, स्वागत है आपका आपके इस प्यारे भाई के नए व्लॉग में। सुबह सुबह व्लॉग की शुरुआत हो चुकी है। खरं तर ब्लॉगची सुरुवात 4 वाजता व्हायला पाहिजे होती, पण आम्ही झोपलो होतो. तर आज आपल्याला जायचं आहे रानामध्ये कांदा कापायला. म्हणजे कांदा कापून झालेला आहे ऑलमोस्ट. उचलायचा आहे तो. आणि तुम्ही व्ह्यू बघू शकता, एकदम बादशाह आणि कडक व्ह्यू इथून आम्हाला तुम्हाला दाखवतो बघा. असा व्ह्यू आहे. ऐसा कसा काय उठल्यावरती असा एवढा बादशाह आणि बबन व्ह्यू भेटतो ना भाई, काहीच बोलायचं. अजून पण झोप येते काहीच. मी थोडंसं फ्रेश होतो आणि रानात जातो. तुम्हाला रानात भेटतो आईच्या गावात सांगत मग काहीच. इवच आहे भाई, इवच. तर काहीच आपण आता जस्ट रानात आलो आहे. मग हातपाय बितपाय धुतले, फक्त ब्रश पण नाही केलं, तसं आले हातपाय धुतले. त्यांना कोरा चहा आणला आहे आणि इथंच निघालो. आणि गाईज या साईडला बघा, या साईडला ऊन आहे, म्हणजे या साईडला ऊन दिसते आणि या साईडला लय घाण आबळ येते. हे बघा, बघू शकता. पाऊस लय घाण पडणार आहे, त्यामुळं लवकर लवकर जेवढं होईल तेवढं काढू कांदा. म्हणजे आता ह्यांनी कापला आहे तो बाहेर काढायला लागेल. तो बाहेर काढू आणि विषय करू आणि ठेवू कुठं. कारण तो पाऊस आला ना बाहेर, नुकसानाची काम आहे सगळी. तर पटापट आपण ते अक्का वेचावं लागेल, बघू शकता. आणि मी 4 वाजता येणार होतो म्हणजे, पण भाई जागच नाही आली. फोन आलो ते पण परत झोपला आली. ते आत्ता उठलं 7 वाजता. आणि विषय असा आहे की याचा ह्यांना चहा वगैरे देऊ आणि हे कांदा उचलायला आपण मदत करू जरा. तर चला तुम्हाला दाखवते कांदा मी कसे काढतात लहानसं. तर काहीच त्यामुळे तुम्हाला दाखवते की कशा प्रकारे कांदा वगैरे असे उपटून काढतात. हे बघा, हे अशा प्रकारे कांदा असं उपटून साईडला काढायचं. आणि इथं सगळे कामगार लोक आम्ही ठेवलेत. तर काहीच पाऊस यायला सुरुवात झाली आहे. म्हणजे टिपका पडला आला आणि ट्रॅक्टर पण आला. तर आपण आता मस्त आहे की कांदा बिंदा भरू आणि तिथं टाकून देऊ. तिथं आता कांदा मी तोडला असा, हात दुखायला लागले तिच्या मायला. तर काही सीन नाही, विषय नाही आहे. आपले कामगार काम करतात, तर कामगार करतील ते सगळं आणि आपण फक्त कांदा शेतातून बाहेर काढायचं काम करू. बाकी आपल्याला काय काम करायची गरज नाही आहे ना. चोमू येस. कांदा एकदम इथून भरला, अख्खे सरी एवढी लांब आहे ना, लय लांबपर्यंत सरी. आणि ते का एवढंच आम्ही इथपर्यंत भरलं, एवढंपासून तेवढं तर थकलो आम्ही. आता कंटाळा आला काय. अजून केवढं आहे बाई, एवढ्या अशा 3-4 सरी, अजून 3-4 नाही बाई, 5-6 सरीत भाई. आई शब्द वाट लागणार. तुम्ही इकडे या, मी तिकडे जातो. इथं वन साईड एकमेकांना टोलाटोली चालली. ते अर्ध्यापासून तिकडे कोपऱ्यापर्यंत ह्याने त्यातच वाट लागले का जिम परत लावावी लागणार असं मला वाटते. असा लेगन थकवा जाणवते काहीच वन साईड. आणि असं वाकायला तर जमतच नाही आहे, म्हातारा घेतो ते काय विषय नाही. दुसऱ्या दिवसाची सुरुवात झाली आहे कांदा कापण्याची. म्हणजे सुरुवात तर सकाळी 5:30लाच झालेली आहे, पण चार्जिंगच नव्हतं फोनला. सो फोन घरी होता. तर आत्ता पाणी घ्यायला गेलो होतो. तर पाणी घ्यायला गेलो आणि तसंच घेऊन आलो. तर ऑलमोस्ट कांदा आज झाला. आज मी जरा काम वगैरे भरपूर केलं आहे. काल काय घंटा काम नाही केलं होतं, काल शिव्या बी खाल्ल्या सगळ्यांच्या. पण आज जरा भरपूर काम केलं का. सगळा कांदा इथलं उचलला आहे, फक्त त्या भागात राहिला एकदम थोडासा. आणि आत्ताच घरी जाऊन पाण्याचे जार घेतले, कारण पाण्याची खूप हालत बेकार झाली आहे. प्यायला पाणी विकत घ्यायला लागते आणि आंघोळ बिंगळीला काय विहिरीत पाणी आहे आमच्या, तर तिथून पाणी आणतो. तर बाकी काय विषय नाही आहे. पण आज जरा बरं वाटतं, म्हणजे असं एकदम फ्रेश. लवकर उठलो आज. आयुष्यात केवढं लवकर कधी उठत नाही. 5:30ला उठलो मी आज. आवरलं आणि तासाभर तिकडे आलो. मग सकाळचं उपटला बी कांदा आणि टाकायला बी मत केली. आता थोडंसं राहिलं आहे. तर एकदम एंडिंगला एवढं किंचित राहिलं, 4-5 सरी राहिले असतील. तेवढं करून काम 25 मग घरी यायचं कायची माझं ऑलमोस्ट सगळं झालेलं आहे. एवढे 2 सरी राहिले, ते पण अर्ध्या सरी आहेत. आणि हा आय थिंक लास्टच ट्रॉली भरेल आणि संपर्क काम इथलं मग मस्त आहे की मग आम्ही घरी जाऊ आईच्या गावात. लय भरवलं. आता इथं जरासं प्लेन करायला मी आलो आहे. हे प्लेन करून इथं भरेल आणि घरी जाईल. तर काय ऑलमोस्ट सगळं झालेलं आहे काम. तुम्ही बघू शकता की एक लास्ट ट्रॉली जाईल आणि थोडंसं राहिलं आहे.
एकदम किंचित राहिले तो पण आहेत भरल्या ट्रॉलीमध्ये आणि लास्ट ट्रॉली जाईल आणि भाई कांद्याचं काम संपल. खांब पच्ची झाली काय वाट लागली की कांद्याची 2 दिवस सकाळचं येतो दररोज. आज त्या कालच्या पेक्षा आज लवकर होतं काही विषय नाही. फायनली सगळा कांदा बाहेर काढला. कांदा का असं ट्रॅक्टरने आपण इथं फाळका काढे तर इथं सगळं आम्ही स्टोअर केलं. इथं कांदा स्टोअर केला कांदा सध्यापुरता. नंतर त्याला असं काटून इथे अशी ती आयरन बांधणार आणि त्या आयरनमध्ये स्टोअर होणार. अशा प्रकारे स्टोरेज करतात शेतकरी इथं. आणि आय होप तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये काही एवढंच आहे. आय होप की तुम्हाला आजचा ब्लॉग 100% आवडला असावा. आजच्या गावात सांगत मग याविषयी तर काहीच आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच आहे. आपण भेटू अशाच ताज्या तवाने करकरीत नवीन अशा वेगवेगळ्या ब्लॉगमध्ये आपल्या चॅनलमध्ये. आणि हळूहळू मान्सून येते म्हणजे आपले नाही टाटा बाबा काळजी काय मी येतो तुम्हाला भेटतो पुढच्या अशाच मस्त मस्त ब्लॉगमध्ये. तर ते केले दुआ मेथड ना और गाईज लाईक करो. तुमच्या तर याच्यावर लाईक करत नाही कमेंट करत नाही काय करत नाही. या ब्लॉगला भाई लाईक आले पाहिजेत आणि कमेंट पण झाले पाहिजे पचापचा तर करा. आणि जे बी नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करा आणि साईडची जी घंटा त्याच्यासोबत खेळा नाही तर त्याला तोडा. तर त्याच्यासोबत झांग्यात मुंग्यात विषय करा. मला माझ्या ती घंटा वाजली पाहिजे आईच्या गावात विषय. चला निघतो बाई.